नगर पंचायत चुनाव के नतीजे घोषित होने के बाद आज राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर के रामगिरी में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की। इस दौरान उन्होंने जनता का हृदय से आभार व्यक्त करते हुए कहा कि मिला जनादेश राज्य की अपेक्षाओं और विकास के समर्थन को दर्शाता है। उन्होंने कहा कि जनता का स्पष्ट संदेश सुशासन और स्थिर सरकार के पक्ष में है। मुख्यमंत्री फडणवीस ने बताया कि पूरे राज्य में 129 नगराध्यक्ष अकेले भारतीय जनता पार्टी के निर्वाचित हुए हैं, जबकि कुल निर्वाचन नगराध्यक्षों में से लगभग 75% महायुति के हैं। इसके साथ ही उन्होंने यह भी बताया कि वर्ष 2017 के बाद पहली बार इतनी बड़ी सफलता मिली है, जहां इस बार रिकॉर्ड 3325 नगर सेवक निर्वाचित हुए हैं। यह जीत जनता के विश्वास और समर्थन का प्रमाण। मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील। तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेला आहे। आतापर्यंत माझ्या हाती जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला। 2017 साली आम्ही नंबर 1 चा पक्ष होतो, त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे। मी आज विशेषतः आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी, श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे। एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा मी रिपीट केलेला आहे। या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती आणि त्यांच्या नेतृत्वातल्या या पहिल्या निवडणुकीत एक प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं। त्याबद्दल मी रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणजी असतील, आमचे पूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी असतील, या सगळ्यांनी खूप मेहनत केली, अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन केलं। पक्षाची संघटना यामध्ये एक प्रकारे खूप चांगला संवाद हा स्थापित झाला आणि त्यामुळे एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळाला आहे। आणि विशेषतः 2017 पेक्षाही मोठा विजय हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। मला असं वाटतं की गेल्या 20-25 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे। आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो। सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला। एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही। केवळ विकासावर मतं मागितली। आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला, आम्ही काय करणार आहोत याची ब्लूप्रिंट मांडली आणि त्याला
अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं। त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सूदभरही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो। एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही पावती आहे। मला या निमित्ताने हे देखील या ठिकाणी नमूद करायचं आहे की आज देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजप आणि NDA बद्दल जी काही सकारात्मकता आहे त्याचा आम्हाला विशेष फायदा याच्यामध्ये झालेला आहे। आणि विशेषतः आमचे जे शीर्षस्थ नेते आहेत, आमचे अमित भाई असतील, आमचे नड्डाजी असतील, आता नव्यानेच आमचे झालेले जे काही कार्याध्यक्ष आहेत नितीन नवीनजी असतील, एक प्रकारे संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावर विश्वास दाखवून सगळी जबाबदारी या निवडणुकीची राज्यावर दिली होती आणि ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळे मिळून पार पाडू शकलो। विशेषतः या ठिकाणी मी उल्लेख केला की रवी चव्हाण असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांनी प्रचंड दौरा करून खूप मोठ्या प्रमाणात कोऑर्डिनेशन केलं आणि प्रत्येक विभागामधले आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं त्या विभागामध्ये, मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत दादा असतील, जयकुमार गोरे असतील किंवा आमचे राजे असतील, त्या ठिकाणी शिवेंद्र बाबा, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणचं कोऑर्डिनेशन केलं। किंवा मराठवाड्यातले जे आमचे नेते आहेत, मग पंकजाताई असतील, अतुल सावे असतील किंवा संभाजी राव निलंगेकर असतील, मेघनाते बोर्डीकर असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणचं त्यांनी कोऑर्डिनेशन केलं। इकडे आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे गिरीश महाजन असतील किंवा जयकुमार रावल असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन हे या सगळ्या भागामध्ये केलं। अर्थात मी काही सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, यांच्यासोबत अनेक लोक हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होते। विदर्भामध्ये बावनकुळे साहेब स्वतः पूर्ण लक्ष देऊन त्या ठिकाणी होते आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहत असताना विशेषतः कोकणाचा सगळा भाग यामध्ये आमचे रवींद्र चव्हाण यांनी स्वतः खूप लक्ष घातलं आणि इतरही आमची जी सगळी नेते मंडळी तिथली होती या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम केलं। विशेषतः सगळ्या मंत्र्यांना आम्ही जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पाडली आणि म्हणून एक टीम एफर्ट हा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला। संघटना आणि मंत्रिमंडळ असे सगळे लोक टीम एफर्ट म्हणून त्या ठिकाणी काम करत होते। त्यामुळे आमच्या टीम BJPचा हा विजय आहे, टीम भाजपचा हा विजय आहे आणि अर्थातच आता ही निवडणूक झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये या सगळ्या शहरातल्या लोकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे त्यांच्या विश्वासाला सार्थ अशा प्रकारचं विकासाचं कार्य हे निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करून दाखवू आणि ही शहरं बदलली पाहिजेत, या शहरात चांगला विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला 2014 नंतर भाजप शहराचंही झाला आणि ग्रामीणचंही झाला। 2014 पासून कुठलीही निवडणूक तुम्ही काढा महाराष्ट्रामध्ये 14 नंतरच्या झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शहर आणि गाव सगळीकडे भाजपने विजय मिळवलेला आहे, सगळीकडे मतं मिळवलेली आहेत। अगदी आपण जर विचार केला की त्यातल्या त्यात आमचा परफॉर्मन्स हा जो काही 24च्या लोकसभेमध्ये खाली गेला त्यावेळी आमची मतं कमी झालेली नाहीत, त्याहीवेळी आम्ही 0.5% हारलो, पण त्यावेळी ग्रामीण भागातही अतिशय उत्तम मतं आम्ही घेतली आहेत। भाजप हा सर्व जातींचा,
सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक अशा पद्धतीनं विस्तार असलेला पक्ष आता महाराष्ट्रात झालेला आहे. महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष हा भाजपच आहे. त्या ठिकाणी आम्ही, तुम्ही एक लक्षात घ्या की विशेषतः रत्नागिरीमध्ये आम्ही महायुतीत लढत होतो, तिथे आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे. सिंधुदुर्गमध्ये युती नव्हती, तिथे काही जागा जिंकलो, काही जागा हारलो. बाकी ठिकाणी आम्हाला चांगलंच यश मिळालेलं आहे. कोकणामध्ये तुम्हाला आमची टॅली याकरता थोडी कमी दिसते, कारण आम्ही तिथे महायुतीत लढलो आहे. कुठे आम्ही NCP सोबत त्यांचा उमेदवार होता, कुठे शिवसेनेचा उमेदवार होता. तर आम्ही जे एकूण लढलो त्या ठिकाणी आमचा विजयच झालेला. विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की या निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे आणि त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत किंवा कमी पडले. कारण त्यांना असं वाटत होतं की आत्ता जर आपण हारलो आहे हे लोकांना लक्षात आलं तर पुढे महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल. त्यामुळे आता ते हे सांगायला मोकळे आहेत की आम्ही फार सिरियसली घेतलं नाही, आम्ही त्याच्यामध्ये उतरलो नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, या निवडणुकांमध्ये ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती. भारतीय जनता पार्टी किंवा महायुती निवडणुकीत पूर्णपणे उतरली. मी स्वतःही अगदी 10,000 मतदारसंख्येच्या गावात देखील गेलो. याचं कारण जे कार्यकर्ते विधानसभेत आणि लोकसभेत आपल्याला निवडून आणतात त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण आपली प्रतिष्ठा पणाला न लावणं हा करंटेपणा आहे. हार जीत होत असते, कधी आपण जिंकतो कधी हारतो, पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांची वेळ आली की आपली प्रतिष्ठा वाचवण्याकरता पळ काढायचा. ही पद्धती काही मला तरी योग्य वाटत नाही. भाजपमध्ये आम्ही असं करत नाही. आम्ही जिंकलोय आहे, हारलोय आहे. जेव्हा हारलो तेव्हाही कधी पळालो नाही आणि जिंकलो तेव्हाही कधी त्यातनं आम्ही मातलो नाही. खरं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये खूपच चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे आणि विशेषतः आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं याच्यात विशेष श्रेय आहे. कारण त्यांनी स्वतः एकेका नगरपालिकेमध्ये लक्ष घालून प्रचार करून सर्व लोकांना सोबत ठेवून या ठिकाणी हे काम केलं आणि खरं आहे की जवळपास 30-35 वर्षानंतर पहिल्यांदाच कामठीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही आम्हाला खूप चांगलं यश मिळालं आहे. एकूणच तुम्ही जर बघितलं तर जवळपास 15 जागा म्हणजे 15 नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मेजॉरिटीत आलो, पण दुर्दैवाने कमी मतांनी आमचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी पडले आहेत. ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि असं नाही आहे पक्षाला दारं असूच नयेत. पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नये. पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे. पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू. हे আপনার হন কামত লাগাও আজই কল করক 1-800-313-1212